महाराष्ट्र शासनाने एक नवीन मोहीम सुरू केली आहे, महाराष्ट्र समाधान अभियान. पण हे नाव ऐकूनच वाटतं की नेमकं आहे तरी काय हे, आणि सगळ्यात महत्वाचं की याचा आपल्यासारख्या सामान्य माणसाला काय फायदा होणार आहे, बरोबर ना? चला, आज आपण हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सरकारी काम आणि त्यातल्या त्यात जमिनीची कामं किंवा दाखले काढायचे म्हणजे काय हे वेगळं सांगायची गरज नाही. धावपळ, हेलपाटे हे सगळं अगदी ठरलेलंच. जमिनीच्या नोंदी असोत किंवा एखादा साधासा दाखला, अरे बापरे, किती वेळ जातो आणि किती त्रास होतो हे तर आपण सगळेच अनुभवतो. पण आता कदाचित हे चित्र बदलू शकेल, कारण याच सगळ्या समस्यांवर एक तोडगा म्हणून शासनाने हे महाराजस्व समाधान अभियान सुरू केलंय. बघूया तरी हे अभियान आपला रोजचा संघर्ष खरंच कमी करणार आहे का? तर पहिला मुद्दा, रोजचा संघर्ष. म्हणजे हे अभियान सुरू का करायला लागलं, याच्या मुळाशी काय आहे ते समजून घ्यायचं असेल तर आधी लोकांना नक्की कोणत्या अडचणी येतात ते पाहूया. सगळ्यात मोठी डोकेदुखी म्हणजे जमिनीच्या रेकॉर्डमधल्या चुका. मग वेगवेगळ्या प्रमाणपत्रांसाठी वेगवेगळ्या ऑफिसांमध्ये मारावे लागणारे हेलपाटे आणि वरून ती कायद्याची क्लिष्ट भाषा, म्हणजे सामान्य माणूस तर पुरता गोंधळून जातो. यात सगळ्या प्रमुख अडचणी आहेत. आता ह्या सगळ्यावर उपाय म्हणून सरकारने एक नवीन विचार आणलाय, प्रशासन तुमच्या दारी. या अभियानामागे हाच मोठा आणि महत्वाचा विचार आहे. आणि तो विचार म्हणजे काय? तर प्रशासनाच्या कामाच्या पद्धतीतच एक मोठा बदल. म्हणजे बघा, आतापर्यंत आपण प्रशासनाकडे जात होतो, आता मात्र प्रशासन स्वतः लोकांपर्यंत पोहोचणार आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. बरं, मग या अभियानाची 3 मुख्य उद्दिष्टे आहेत. पहिला म्हणजे स्पीड, लोकांच्या तक्रारी पटापट सोडवायच्या. दुसरं पारदर्शकता, म्हणजे कामात कोणताही लपंडाव नाही. आणि तिसरं म्हणजे डिजिटल सेवांचा वापर वाढवणं. सगळ्या गोष्टी ऑनलाईन सोप्या झाल्या पाहिजेत. ओके, पुढचा मुद्दा, सर्व सेवा एकाच खिडकीत. आणि हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, कारण या शिबिरांमध्ये आपल्याला नक्की कोणत्या सेवा एकाच छताखाली मिळणार आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. तर बघा, सातबाऱ्यातल्या चुका दुरुस्त करायच्या आहेत, होतील. कित्येक दिवसांपासून अडकलेली फेरफार नोंद आहे, त्यावरही प्रक्रिया होईल. मुलांच्या शाळेसाठी लागणारे जात, उत्पन्न किंवा रहिवासी प्रमाणपत्र, हे सगळं, अगदीच सगळं इथेच मिळेल. इतकंच नाही तर QR कोड असलेले डिजिटल 7/12 आणि 8 उतारे थेट हातात मिळणार आहेत. ह्या सगळ्याचा कणा काय आहे माहितीये? एक खिडकी योजना. याचा एकदम सरळ सोपा अर्थ असा की अर्ज स्वीकारण्यापासून ते त्यावर शिक्कामोर्तब होईपर्यंत सगळी कामं एकाच काउंटरवर होणार. जरा विचार करून बघा, तुम्ही एकाच काउंटरवर अर्ज देताय आणि तुमच्या समोरच तहसीलदार, तलाठी, सगळे महत्वाचे अधिकारी बसलेत. ते तुमचा अर्ज तपासतील आणि शक्यतो त्याच दिवशी त्यावर निर्णयही देतील. म्हणजे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे आणि कार्यालयांमध्ये चक्कर मारायची गरजच नाहीये. कमाल आहे ना? पुढचा मुद्दा आहे नवीन जमीन नियमांबद्दल. कारण हे अभियान फक्त सेवा देण्यापुरतं मर्यादित नाहीये. यात जमिनीशी संबंधित काही महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आलेत. चला, ते पण समजून घेऊया. यातला सगळ्यात मोठा बदल झालाय तो अकृषिक, म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल, ज्याला आपण NA म्हणतो, त्या जमिनीच्या नियमांमध्ये. आधी कसं होतं, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची एक किचकट प्रक्रिया होती. ती आता विकास आराखड्यातल्या जमिनींसाठी रद्दच केली आहे. आणि ती सनद देण्याची पद्धत होती ना, ती तर आता पूर्णपणे बंद झालीय. मग आता काय करायचं? तर वेगवेगळ्या करांच्या भानगडीत पडण्याऐवजी आता फक्त एक वेळचं अधिरमूल्य, म्हणजे वन टाइम प्रीमियम भरायचा. आणि तो किती? तर तो जमिनीच्या बाजार मूल्यावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, 1000 चौरस मीटरपर्यंतच्या जमिनीसाठी बाजार मूल्याच्या फक्त 0.1% रक्कम. यामुळे सगळी प्रक्रिया खूपच सोपी आणि पारदर्शक झाली आहे. आता एक थोडीशी टेक्निकल पण तितकीच महत्वाची गोष्ट, ती म्हणजे कमी जास्त पत्रक किंवा KJP. हे काय असतं? समजा भूसंपादन झालं किंवा इतर कुठल्या कारणाने जमिनीच्या क्षेत्रफळात बदल झाला, तर 7/12 आणि नकाशा अपडेट करावा लागतो, बरोबर? त्यासाठी हे पत्रक तयार केलं जातं. आणि या एका पत्रकामुळे जमिनीच्या नोंदी आणि नकाशा अगदी तंतोतंत जुळतात. भविष्यातले कायदेशीर वादच मिटले. ठीक आहे, मग आता नियम आणि सेवा तर कळल्या, पण ह्या शिबिरांचा लाभ घ्यायचा कसा? ती कधी आणि कुठे होणार आहेत, ही माहिती सुद्धा तितकीच महत्वाची आहे, नाही का? तर ही शिबिरं 2026 मध्ये होणार आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्यात मंडळ स्तरावर, तर मे महिन्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत स्तरावर ही शिबिरं आयोजित केली जातील.
आपल्या जवळच्या शिबिराची नक्की तारीख आणि ठिकाण काय आहे हे स्थानिक तहसील कार्यालयातून नक्कीच कळू शकेल. आणि हे सगळं कसं चालणार तर यासाठी एक पक्की व्यवस्था आहे. शिबिरं आयोजित करण्याची जबाबदारी आहे तहसीलदारांवर. जिल्हाधिकारी जिल्ह्याच्या स्तरावर लक्ष ठेवतील आणि या सगळ्यावर नजर ठेवण्यासाठी एक राज्यस्तरीय समितीसुद्धा आहे. आता शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तात्पुरता उपाय की कायमचा बदल? म्हणजे या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न मनात येतोच. ह्या संपूर्ण अभियानाचं सार खरं तर ह्या एकाच वाक्यात दडलंय. महसूल प्रशासनाला लोकांच्या अधिक जवळ आणणं, ते जास्त कार्यक्षम आणि वेगवान बनवणं, हेच या मोहिमेचं अंतिम ध्येय आहे. तर हे सगळं ऐकल्यावर मनात एकच प्रश्न येतो. ही शिबिरं फक्त एक तात्पुरता इव्हेंट ठरतील की यातून महसूल प्रशासनाच्या कामाच्या पद्धतीत खरोखरच कायमस्वरूपी काहीतरी बदल घडेल? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?